मैं निवेदन करूंगा दोनों ही टीमों के 12वीं खिलाड़ी, स्पेशल प्लेयर ऑफ 12th स्पेशल प्लेयर दोनों ही टीम के। गेंदबाज सिद्धू, तो स्ट्राइकर एंड पर कृष्णा, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आदिनाथ। बैट बॉयज की ये टीम नए रूप में, नए यंगस्टर्स के साथ हमें देखने मिल रही है। देखिए बैट बॉयज से काफी बड़े बड़े दिग्गज जो कि अनुभवी खिलाड़ी खेल कर जा चुके हैं, अब इनके कंधों पर रहेगी जिम्मेदारी। सिद्धू की ये पहली गेंद, खेलने की कोशिश, फील्डर मामा वहां पर मौजूद थे, बढ़िया फील्डिंग, 1 रन चुराया विकी। तो 1 रन के साथ अपनी पारी का आगाज करते हुए यहाँ पे कृष्णा हम देख सकते हैं। पिछली हफ्ते की अगर बात करेंगे, कृष्णा के ओर से हमें बहुत ही अच्छी बल्लेबाजी दिखाई दी थी संघर्ष ए टीम के खिलाफ। तो हालांकि ये लोअर फुल टॉस गेंद थी, मोड़ा है डीप मिड विकेट की ओर। फील्डर बड़ी तेजी से गेंद के नीचे पर, गेंद जा चुकी सीमा रेखा पार। ये आता हुआ पहली गेंद पर पहला चौका बल्लेबाज आदिनाथ की बल्ले से। तो दोस्तों कहना चाहूंगा 11:26 पर पहली गेंद गिरी है। आपको 20 मिनट में एक इनिंग को खत्म करना ही होगा। यहाँ पे अंधाधुंध मारने की कोशिश, खाली हाथ लौटना होगा। विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई ये गेंद। जरूर सिद्धू काफी लय में गेंदबाजी हमें करते हुए देख रहे हैं। विक्की देखिए बढ़िया गेंदबाजी अब तक रही, जरूर फील्डर के साथ मिली नहीं, वरना वो चौका भी नहीं होता था। बट एक बार कमबैक करना बहुत इंपॉर्टेंट होता है, जो कि अब सिद्धू ने करके दिखाई। बल्लेबाज की बल्ले से गेंद को वंचित रखा, और देखिए इस बीच अपनी अगली गेंद के लिए तैयार है, उठाया है, फील्डर वहां पर तैनात है, जोरों से भागना होगा। इस गेंद को रुकाना चाहते हो तो 1 रन चुराया है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दूसरे रन का कॉल है, और शायद आदिनाथ और कृष्णा, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने मिली, और 2 रन आसानी से पूरे। इस 2 रन के बाद इजाफा हो गया है, स्कोर बढ़ता हुआ इस बीच 7 रन। 4 गेंदों की समाप्ति पर बिना कोई बड़े विकेट के नुकसान पर आदिनाथ जो कि अच्छे फॉर्म में इस बीच हमें नजर आ रहे हैं। सिद्धू की ये गेंद पर प्रहार किया था, ये कोशिश जरूर रही थी कि अब क्योंकि ये बंदिश की ओवर है, बड़े स्ट्रोक बड़े रन की यहाँ पर भूख रहेगी बल्लेबाज को, देखना होगा क्योंकि आने वाली ये 2 गेंद अभी भी शेष। बंदिश की इस ओवर में 2 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने में विक्की माहिर होते हैं कि नहीं बल्लेबाज आदिनाथ, या गेंदबाज अपना परचम लहरा के जाएंगे। तो हालांकि बहुत ही अच्छे गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाज, पर यहाँ पे दिशा से भटके, और अगर दिशा से भटकेंगे तो उनको मिलेंगे फटके। मैं कहूंगा बच गए यहाँ पे बल्लेबाज, तैयार नहीं थे इस गेंद के लिए, पर हालांकि वाइड +1 2 रन इस गेंद पर मिलेंगे इन दोनों बल्लेबाजों को। इस 2 के साथ टीम की टोटल में बढ़ोतरी, टोटल जाकर पहुंचा है 9 रन बिना विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत में कहना चाहूंगा बैट बॉयज टीम के माध्यम से। गेंदबाज सिद्धू जरूर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पर प्रशंसा मैं कहूंगा उन्हें यहाँ पे मंजूर नहीं। देखिए अच्छी गेंदबाजी अब तक जरूर कर रहे थे, दिशा से कहीं कहीं बाहर आ चुके थे, पर वापस ही अपनी अगली गेंद उठाई की कोशिश। कृष्णा बेहतरीन शॉट, वहां पर फील्डर मौजूद, बहुत ही अच्छी फील्डिंग, देखिए बहुत ही अच्छी फील्डिंग, और बस 1 ही रन से यहां पर संतुष्टि, दोनों ही बल्लेबाजों को यहां पर संतुष्टि प्राप्त करनी होगी। 1 रन से बढ़ता है स्कोर 10 रन 5 गेंदों की समाप्ति पर बिना कोई बड़े विकेट के नुकसान पर। सिद्धू अब तक काफी बेहतरीन लय में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। देखिए बंदिश की इस ओवर में महज 10 ही रन खर्च किए हैं, बट अभी भी आखिरी गेंद शेष। बड़े बल्लेबाज आदिनाथ स्ट्राइक पर, उठाने की कोशिश, चुके बल्लेबाज और उनके इरादे, अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति पर बिना कोई विकेट के नुकसान पर 10 रन बैट बॉयज के। तो अच्छी शुरुआत में कहना चाहूंगा, जरूर एक चौका आया, वो चौका भी नहीं आता अगर अच्छी फील्डिंग का नजारा हमें देखने मिलता था। पहली ओवर, जिस ओवर में केवल 2 फील्डर सीमा रेखा के नजदीक हमें दिखाई देते, उस ओवर में 10 रन कुछ बड़ी बात नहीं है। अच्छी गेंदबाजी सिद्धू की ओर से। संघर्ष बी टीम की अगर बात की जाए तो नई टीम है, इस मैदान पर थोड़ा सा उनके पास जो अनुभव होता है वो राजन भाई अनुभव हमें कम नजर आता हुआ, और अगर खेल देखा जाए तो खेल भी बेहतरीन इस टीम के माध्यम से हमें नजर आता हुआ। तो चलिए मैं गुजारिश करना चाहूंगा स्मैश टीम के कप्तान, उसके साथ काल भैरव टीम के कप्तान, आपको आना है टॉस के लिए। पहली दौर का आखिरी मुकाबला स्मैश बनाम काल भैरव। तो मैं दोनों टीमों के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको जल्द से जल्द टॉस के लिए मंच पर आना है। SK Production तो जरूर अंपायर 11:26 पर पहली गेंद गिरी थी। 20 मिनट का टाइम दिया गया है एक इनिंग को। इस बात को आपको
बार बार याद रखना है, बार बार टीमों को भी बताना है, क्योंकि टाइम की बहुत कमी है अपने पास। आज अगर देखा जाए राजन भाई तो 10 टीमें इस मुकाबले में इस प्रतियोगिता में खेलती हुई नजर आएंगी। और जैसे जैसे ये प्रतियोगिता आगे बढ़ती जाएगी, बड़े बड़े दिग्गज मान्यवर इस प्रतियोगिता को अपनी उपस्थिति दर्शाएंगे, जिनमें बड़ा नाम सबसे आज होगा राजू दादा। प्रमोद रतन पाटिल यानी कि राजू दादा की आज उपस्थिति हमें इस प्रतियोगिता के लिए बेशक देखने मिलेगी। जरूर जरूर, और तहे दिल से स्वागत करेगा कलम्बोली उनका। और इसी के साथ नए गेंदबाज एलआईजी की तरफ से हाई विंड के बल्लेबाज कृष्णा के लिए उठाया है गेंद को। यह आसमानी सफर है, गेंद जाता हुआ, बट वहां पर तैनात खिलाड़ी और बहुत ही जबरदस्त कैच मैं कहना चाहूंगा कृष्णा के पारिकांत। तो हालांकि शुभम की प्रशंसा करनी होगी, अंडर 18 के ये खिलाड़ी है और बहुत ही अच्छी कैच इनके माध्यम से पूरी होती हुई शुभम चांद ने वाकई लिए तारीफ करनी होगी इस फील्डर की। बहुत ही छोटे फील्डर है, पर जिम्मेदारी देखिए, पावर प्ले में इन्हें सर्कल के बाहर रखा गया और यहाँ पे भी डीप मिड विकेट जैसे रीजन में ये फील्डिंग करते हुए बहुत ही अच्छी फील्डिंग का नजारा हमें शुभम की ओर से दिखाई दे रहा है। जरूर जरूर, ये आगाज है आने वाले समय के एक बहुत ही दिग्गज खिलाड़ी का, जिन्होंने अब साबित कर दिया एक अच्छा कैच पकड़ के जिन्होंने। तो धन्यवाद डीजे। अगर देखा जाए राजन भाई तो हमारे डीजे मॉन्ट्री भी 18 साल से कम उम्र के हैं। पिछले 3 से 4 साल हो गए इस मैदान पर। बहुत ही अच्छे गीत हमें उनके ओर से सुनाई देते, हमारी आवाज भी उनके माध्यम से दर्शकों तक पहुंचाने का काम किया जाता है। एसके साउंड एंड इवेंट्स के डीजे मॉन्टी, उनकी भी तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी इस प्रतियोगिता के माध्यम से। आपकी भी बहुत बहुत शुभकामनाएं आपके। तो गेंदबाज शुभम, अगली गेंद इस वक्त दिशा से भटके, अंपायर का इशारा, वाइड गेंद। इसी के साथ फिर एक बार रन मिलता हुआ संघर्ष बैड बॉयज की टीम को। स्कोर जाकर पहुंचा है 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज की अगर बात की जाए तो कृष्णा थापा आउट हुए हैं। कृष्णा की जगह पे रवि इस वक्त 1 डाउन की भूमिका में मैदान पर आते हुए अगर देखा जाए तो, हालांकि रवि भी अच्छे फॉर्म में बल्लेबाजी करते हुए हमें नजर आते हैं। यहाँ पे गेंद हवा में, खुद गेंदबाज गेंद के नीचे जाएंगे, क्या लपक लेंगे इस गेंद को? नहीं, यहाँ पे छूटी है कैच। मैं कहूंगा बहुत ही बड़े बल्लेबाज रवि की कैच छूटी है और इस कैच के साथ मिलते हुए 2 रन बैड बॉयज की टीम को। इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 14 रन बिना विकेट के नुकसान पे। देखिए, रवि जैसे बल्लेबाज को यहाँ पर संधि जरूर मिली है, पर देखना होगा आने वाले समय में कि उस चांस का कितना फायदा उठाते हैं, बड़े स्ट्रोक खेलने में कामयाब रहते हैं या नहीं। क्योंकि गेंदबाज शुभम अब तक अच्छी लय में गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही जबरदस्त तरीके से। ये कैच उनकी हो सकती थी, पर कैच पकड़ने का जो तरीका था शायद वो कहीं ना कहीं हल्का गलत था, क्योंकि उन्होंने गैदर करने का जो पोजीशन था इट वॉज थोड़ा गलत तरीके से था। अगर सही जगह से होता तो जरूर ये कैच उनके दस्तान में होती। और ये गेंद जाती हुई 1 बाउंस इनटू द 4, बहुत ही बढ़िया गेंद को जाना परखा और देखिए फाइन की दिशा में बहुत ही जबरदस्त चौका। तो यही खासियत है रवि की, बल्लेबाज रवि की, ये स्क्वायर लेग और फाइन लेग जोन में बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं। और अगर आप इस बल्लेबाज को हाफ पिच गेंदे करोगे तो उसका आपको भुगतना तो पड़ेगा ही। अगली गेंद शुभम की सामना करेंगे रवि। ये गेंद अंपायर का इशारा, वाइड जरूर अपने दिशा से भटके, कहीं ना कहीं यहाँ पर एक मैं कहना चाहूंगा संतुलन बिगड़ चुका है गेंदबाज का। देखिए रवि जैसे बल्लेबाज को चांस दिया गया और रवि ने उस चांस का पूरी तरीके से फायदा उठाया, मौके पर चौका था और यहाँ पर अपनी दिशा से भटके गेंदबाज शुभम वापस एक बार तैयारी करेंगे अपने ही घर के इंड, एलआईजी इंड की तरफ से हाई एंड के बल्लेबाज रवि के लिए। यहाँ पे अगली गेंद शॉर्ट टर्म पुल करने की कोशिश, ताकत थोड़ी सी कम। यहाँ पे फिर एक बार कैच छूटा है,
पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है, पर यहाँ पे देखा जाए तो यंग टैलेंट अंडर 19 अंडर 20 के खिलाड़ी यहाँ पे गलतियां करते हुए इस मैदान पर, ये छोटी छोटी गलती आपको आने वाले समय में बहुत ही महंगी पड़ सकती है। दूसरा जीवन दान यहाँ से मिलता हुआ रवि को मिला है दूसरा जीवन दान। इस जीवन दान का फायदा उठाना होगा राजन भाई, जैसे आपने पहले कहा, पर रवि देखा जाए तो किस तरह से बल्लेबाजी करेंगे आने वाली गेंद पर। गेंदबाज दिशा से भटके, फिर एक बार देखना चाहेंगे तीसरी वाइड गेंद आपको डालनी है। 6 गेंदे, आप 3 गेंदे अतिरिक्त डालोगे तो आपको टोटल अगर बात की जाए तो 9 गेंदे 1 ओवर में डालनी होंगी। टोटल की बात की जाए तो 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की 5 गेंद हो चुकी है, अभी भी 1 गेंद का खिलाना बाकी है। क्या ये गेंद अच्छी होगी गेंदबाज शुभम की ओर से? जरूर जरूर उम्मीदें पूरी होगी इस बीच संघर्ष की टीम को। बढ़िया स्ट्रोक पर फील्डर वहां से तेजी से रेडी होकर आ गए और बहुत ही अच्छी फील्डिंग, देखिए लगत लाइन के फील्डिंग वहां पर करी है, बहुत ही अच्छा गैदर किया और यहां पर एक और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली और एक और चांस यहां पर रवि को मिलता हुआ। देखिए इस बल्लेबाज ने बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी अब तक करी है। अच्छी गेंदबाजी जरूर नहीं रही शुभम की ओर से, बट अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और बड़े स्ट्रोक खेलने में माहिर बल्लेबाज रवि रहे। इस बीच इस 2 रन से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड का। 24 रन 2 ओवर की समाप्ति पर। अब कौन होगा वो दावेदार, कौन होगा वो जो अपने खांधों पर जिम्मेवारी लेकर इस तीसरी ओवर को लेकर आएगा इस दिग्गज बल्लेबाज के लिए? तो हालांकि देखना चाहे पहली ओवर में आए थे 10 रन, अच्छी गेंदबाजी सिद्धू की ओर से। इस ओवर की बात की जाए शुभम ने डाला था दूसरा ओवर, उस ओवर में कुल 14 रन खर्च होते हुए हमें नजर आए। हालांकि थोड़े से महंगे साबित होते हुए शुभम, क्योंकि अगर देखा जाए तो फील्डिंग थोड़ी सी खराब हमें नजर आती हुई। सिद्धू ने एक कैच छोड़ा खुद शुभम ने। अगर वो 2 गेंदें भी डॉट आती थी तो मैं कहना चाहूंगा स्कोर थोड़ा सा कम हमें दिखाई देता था, पर वो दोनों गेंदों पर आए रन, उसी के चलते पहली 2 ओवरों में 12 की रन रेट से 24 रन बनाए। फिर एक बार अगर गेंदबाज की बात की जाए तो सिद्धू का इस्तेमाल इस कप्तान ने किया गया है। सिद्धू अपनी ओर से दूसरी और टीम के लिए तीसरी ओवर लेके आ चुके हैं। मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे एंड की तरफ से आदिनाथ की अगर बात की जाए, आदिनाथ अभी भी मैदान पर डटे हुए हैं। एक चौका हालांकि आदिनाथ के बल्ले से हमें नजर आता हुआ, पर उसी के बाद आदिनाथ के बल्ले से अभी भी कोई बड़ा हिट हमें नजर आया नहीं है उस चौके के बाद। हो सकता है कि इस ओवर में ये आपकी ख्वाहिश भी पूरी हो जाए, पर देखना होगा क्योंकि लय में है गेंदबाज सिद्धू। पहली ओवर जिन्होंने बहुत ही बेहतरीन विकेट, महज 10 रन खर्च किए थे, वो भी बंदिश की ओवर में। ये गेंद आसमानी सफर कराने की कोशिश, फील्डर वहां पर तैनात, बट कहीं ना कहीं देखिए गेंद कैच से उन्होंने उस 1 बाउंस पर भरोसा जताया और यहां पर 2 रन बहुत ही बेहतरीन रूप से पूरे किया आदिनाथ ने। 26 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड की अगर बात की जाए। एक बड़े बल्लेबाज मैदान के बाहर जा चुके हैं कृष्णा। अब सिद्धू की दूसरी गेंद, सामना करेंगे बल्लेबाज आदिनाथ। कोशिश कर रहे हैं बट कहीं ना कहीं देखिए मिस टाइम हो रहा है, या ताकत की जरूर कमी महसूस हो रही होगी क्योंकि गेंद सीमा पार ढकेलने में कामयाबी हासिल नहीं कर पाए हैं अब तक का बल्लेबाज आदिनाथ। सिद्धू की ये दूसरी गेंद, सामना करेंगे एलआईजी इंडी की तरफ से खड़े बल्लेबाज आदिनाथ। तो सिद्धू की तारीफ करनी होगी, बहुत ही अच्छी गेंदबाजी, जो लाइन उनको मिली है, जो लेंथ उन्होंने वो डाल रहे हैं, हालांकि बहुत ही बेहतरीन लेंथ। इस वक्त बबलू कोड़ेकर साहब गेंद के नीचे आते हुए बहुत ही अच्छी फील्डिंग, उतना अच्छा थ्रो में कहना चाहूंगा, और उससे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। अगर सभी चीजें अच्छी होगी तो आपको रिजल्ट भी अच्छा मिलेगा। 2 रन इस गेंद पर भी आते हुए टीम का टोटल अगर देखा जाए तो 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। कृष्णा आउट होने के बाद बहुत ही अच्छा इनिंग को बिल्ड करते हुए दोनों बल्लेबाज आदिनाथ और रवि इस वक्त हमें मैदान पर दिखाई देते। रवि अगर देखा जाए तो रवि खेल रहे एक चौके की मदद से 4 गेंदों का सामना करते हुए 10 की ओर। तो अगर आप बात की जाए आदिनाथ की, तो आदिनाथ खेल रहे अपने निजी 11 रन के ऊपर। इस वक्त मैं कहना चाहूंगा कि ताकत थोड़ी सी कम पड़ गई है। लॉन्ग ऑन के रीजन में आती हुई ये गेंद, 1 रन इस गेंद पर मिलता हुआ, यहाँ पे हम सिंगल पे रुकना होगा। इस सिंगल के साथ स्ट्राइकिंग एंड पर जा चुके हैं बल्लेबाज रवि, जो अच्छे फॉर्म में हमें बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। 4 गेंदों में बनाए अपने टीम के लिए 10 रन। तो देखना चाहेंगे रवि जिन्हें मिले 2 जीवन दान, क्या उस जीवन दान का फायदा उठाते इस ओवर में, क्योंकि ये एंड माना जाता है हिटिंग एंड राइट हैंडेड बैट्समैन के लिए। तो अपने हिटिंग एंड पर करे और हिटिंग एंड का फायदा उठाएंगे क्या बल्लेबाज रवि? देखिए पहले जहां मिला था उनको मौका, उसी पे जड़ दिया था उन्होंने चौका, बट अब देखना होगा आने वाली ये गेंद है। काफी लय में गेंदबाजी करते हुए सिद्धू की अगली गेंद रवि के लिए उठाने की कोशिश रही, बेहतरीन ब्लॉक में गेंद थी, फील्डर यहां पर बल्लेबाज गेंद को जज नहीं कर पाया और बहुत ही अच्छी तरीके से 22 के रूप में जरूर 1 रन मिला है, पर अच्छी गेंदबाजी हमें यहां पर देखने मिली है सिद्धू के द्वारा। देखिए अच्छा कमबैक है, जैसे कि मैंने कहा था बंदिश की ओवर में जिन्होंने महज 10 रन खर्च किए थे, बहुत ही अच्छे गेंदबाज की निशानी जिन्होंने पहली ओवर में छोड़ दी थी, और उसी गेंदबाजी
उसी तरीके की लय में ये दूसरी ओवर लेकर आए हैं, टीम की ओर से तीसरी तो खुद के खाते से दूसरी, और एक माहिर गेंदबाज के रूप में अब तक गेंदबाजी करते हुए हमें नजर आ रहे हैं। बड़े बल्लेबाज है रवि, बट उन्हें जरूर मौका दिया नहीं। अब वो एक बार फिर अधिनाथ जो कि सामना करेंगे इस बार, ये चौथी गेंद, ये गेंद होगी, पांचवी गेंद सिद्धू की उठाने की कोशिश रही, फील्डर वहां पर तैनात। देखिए थोड़ी यहां पर मैं कहना चाहूंगा गेंद को जज नहीं कर पाए, उल्टी दिशा में जरूर थे बट मिस जज कर गए और इसी का खामियाजा इन्हें भुगतना होगा 4 रनों के साथ। बढ़ता हुआ स्कोर इस 4 रन से 34 रन, 34 रन। तो अगर देखा जाए राजन भाई, तो इतने सुंदर सुंदर बैनर जो हमें मैदान की चारों दिशा में नजर आते हुए नजर आ रहे हैं, जिन्होंने बनाए हमारे वीआईपी डाइस में अगर देखा जाए तो अमित मात्रे साहब, उनका आगमन हो चुका है। उनके माध्यम से इन सब बैनर्स की ग्राफिक डिजाइनिंग हमें नजर आती हुई, बहुत ही उम्दा बैनर्स इनके ओर से भी बनाए गए, तो मैं उनका भी शुक्रिया अदा करना चाहूंगा। इस प्रतियोगिता के माध्यम से बहुत ही अच्छे बैनर्स, बहुत ही मैं कहना चाहूंगा डिटेल्ड बैनर्स बनाए गए अमित म्हात्रे जी की ओर से। जरूर जरूर तहे दिल से उनका धन्यवाद होगा, क्योंकि देखिए एक मनमोहक और बहुत ही आकर्षित होल्डिंग हमें पूरी दिशा में यहाँ पर देखने मिल रही है, बहुत ही अच्छे डिजाइन के साथ मन से जो कि नाम पूरी दिशा में आप देख सकते हो, और जरूर आने वाले समय में भी हम पूरी दिशा में इस नाम को सुन पाएंगे। बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी। तो 3 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवरों के बाद अगर टीम के टोटल की बात की जाए तो टीम की टोटल 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट हमें नजर आती हुई। साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा, रायगड जिल्ह्याची आहे हवा। कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान, आता आले जिगरबाजी, कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान, आता आले जिगरबाजी। कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान, आता आले जिगरबाजी। कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान, आता आले जिगरबाजी। तर धन्यवाद डीजे, तसंच धन्यवाद राजन। आपण या अगोदर पाहिलं तर राष्ट्रभाषा हिंदीतून खूप सुंदर समालोचन राजन सोना यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। घेऊन चलतो मी विक्की नांगरे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 3 षटकांच्या समाप्ती अखेर 34 धावा 11.33 च्या सरासरीने 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत। आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर अमरजी म्हात्रे साहेब आपल्याला स्थानपन्न पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून मैदानाच्या चौफेर जे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात, खूप सुंदर त्यांची ग्राफिक डिझायनिंग केली जाते। मी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपलं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो, आणि ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या ग्राफिक डिझायनिंग्स पाहिजे असतील, आपण अमरजी म्हात्रे साहेबांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। अतिशय अल्प दरामध्ये आपल्याला सर्व डिझाईन्स बनवून मिळतील। पहिला चेंडू गोलंदाज अवधूत माने आपण पाहू शकाल, गोलंदाजीच्या भोवल्यावरती आहे मित्रांनो। पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर खर्च केल्यात। बॅट बॉय संघ आज मात्र चांगल्या जोमासह मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतोय, परंतु जर तुम्हाला या मैदानावरती हा सामना जिंकायचा असेल तर किमान 45 ते 50 धावा कुटाव्या लागतील, कारण की प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला प्रमोद इंगळे आणि त्या समवेत आपण पाहिलं तर अनिल साळुंके असे 2 दिग्गज खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात। अनिल साळुंकेचा विचार केला तर खूप सुंदर सराव त्यांच्या माध्यमातून देखील नेहमी आपल्याला पाहायला मिळतो, आणि जबरदस्त फॉर्म मध्ये यावर्षी हा खेळाडू आहे मित्रांनो। तदनंतर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक बबलू कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली फलंदाजी आपण मागील आठवड्यामध्ये पाहिली आहेत। असे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आणि अशा संघासमोर जर आपल्याला थांबायचं असेल तर किमान 42 ते 45 धावा तरी तुम्हाला धावफलकावरती एकवटाव्या लागतील। शुभम आडसूळ यावेळेस चेंडूच्या खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय। तितकी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो। 2 धावा या चेंडूवरती देखील पूर्ण केल्या जातात। त्या 2च्या मदतीने संघ मात्र पोहोचला 39च्या घरामध्ये। पहिल्या सत्रामधील आपण पाहिलं तर अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। अवधूत मानेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय, जो अवधूत माने आघाडीच्या कालामध्ये आपण पाहिलं तर संघर्ष संघाचा आघाडीचा गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला होता। तर अवधूत माने यावेळेस अंतिम स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी खूपच सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळते। जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत शुभम चांदणे याच्यासाठी, कारण की आपण पाहिलं तर या अगोदर त्या क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल, आणि आता जर आपण पाहिलं तर एक सुंदर फेकी मात्र केली जाते। अंडर 18 चा खेळाडू आहे मित्रांनो,
आपण वय वर्ष पाहिलं तर अजून देखील 18 वर्ष ओलांडलेलं नाहीये, परंतु खेळ जर आपण पाहिला तर एखाद्या मोठ्या क्षेत्ररक्षकाला लाजवेल असा खेळ मात्र या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय. कृष्ण थापा हा एकमेव फलंदाज बाद झालाय, त्यामध्ये याचा झेल पूर्ण केला होता शुभम याने. तर यावेळेस मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज रवी, त्यामध्ये देखील मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो शुभम याचा. म्हणजे गोलंदाजी करत नाहीये परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 101% कमिटमेंट क्षेत्ररक्षक शुभम चांदणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचंच कारण की 40 धावा धावफलकावरती यावेळेस ऋतिक कानडे आपण पाहिलं तर थोडीशी खराब कामगिरी करतोय मित्रांनो. कोणत्याच प्रकारे चेंडू नीटचा जज करता आलेला नाहीये. एक धाव तिथे होती मिळाली असती परंतु आपण पाहिलं तर चेंडू हा सीमारेषे बाहेर जातोय. सनी कडके आल्या आल्या चौकार वसूल करतोय. आपण पाहिलं तर आपली ताकद या मैदानावरती प्रस्तावित केली तर ते सनी कडकेच्या माध्यमातून मॅन फ्रॉम रोडपाली एक चांगला फलंदाज आहे मित्रांनो. यावेळेस बॅटीचे काढा घेऊन जाणारा चेंडू सरळ जाऊन विष्टावतोय प्रबोध इंगळेच्या हातामध्ये. कोणत्याच प्रकारची चूक नाहीये. धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती येत आहे तर 44 धावा 44 रन्स. आणि विजय समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र आवश्यकता असेल ती 45 धावांची. एका फार्टिंग टार्गेट पर्यंत पोहोचताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये या 45 धावांचा पल्ला कशा प्रकारे गाठला जातोय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया श्रीकांत मुळीक याला. तत्पूर्वी त्याला विनंती असेल स्मॅश संघाचे संगणक आणि त्याचबरोबर काळभैरव संघाचे संगणक आपल्यासाठी पहिला कॉल असेल. आपण त्वरितच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. तर चला या ठिकाणी स्मॅश संघाचे संघनायक आणि काळभैरव पोपेटा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय कारण आजच्या दिवसातील पहिल्या प्रति शेवटचा आणि अंतिम सामना असणार आहे. स्मॅश संघाचे संघनायक आणि काळभैरव पोपेटा स्मॅश संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले तर मी काळभैरव पोपेटा संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण देखील यायचंय. चला या ठिकाणी बऱ्याच कालावधीपासून आपले या ठिकाणी स्मॅश संघाचे संघनायक वाट पाहत आहेत. काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक चला आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेकीसाठी. तर चालू सामना पाहतोय पहिल्या फेरीतील जवळपास हा चौथा सामना आहे. बॅड बॉयज विरुद्ध संघर्ष बी या दोन संघादरम्यान. निश्चितपणे जर पाहिलं या सामन्यामध्ये संघर्ष बी संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅड बॉयज या संघानं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा उभारल्या तर 44-45 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान जरूर संघर्ष बी संघाला गाठायचंय. सलामीची जोडी देखील मैदानाकडे आगेकूच झाली आहे, मैदानावरती अवतरली आहे. एकीकडे पाहतोय बबलू कोळेकर तर दुसरीकडे पाहतोय प्रमोद इंग्लिश ही जोडी मैदानावरती पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी आदित्य प्रियाचे ओनर्स यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या मंच चषकामध्ये देखील त्यांचं खूप खूप या ठिकाणी आभार असणार आहे कारण यांचं देखील खूप सहमोलाचं योगदान आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून खूप मोठं सहमोलाचं योगदान लाभलंय. हरमाय मराठीच्या पोटी शिवराज जणू जन्मला. मनसे
हा चला या ठिकाणी पंच आपण टाइम देखील अलर्ट करायचा आहे, वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे। निश्चितपणे या ठिकाणी जर पाहिलं 20 मिनिटांचा अवधी दिला गेला जाईल। घड्याळाची वेळ दर्शवते 11:51 या ठिकाणी आपण पाहतोय। निश्चितपणे पंचांची देखील याच्याकडे जरूर कटाक्ष असणार आहे। तर सामना चालू होतोय, पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज होणार गोलंदाज बॅट बॉय संघाचा। चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय, कारण जो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय तर ऑन स्ट्राइक वरती खेळतोय एक तडाखेबाज फलंदाज प्रमोद इंगळे। चेंडू पॅड वरती जरूर आदळलाय, पहिल्या चेंडूवरती अपील जरूर केले, पण तो पंचांनी ही बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू घोषित केलाय, म्हणजेच एका धावेने संघाचं खातं खुलं केलंय। संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर बिनगडीबाद एक पॉवर प्लेचं षटक आणि अशा या षटकामध्ये जरूर चेंडू हाताळतोय करण, याच्यावरती विश्वास दर्शवलाय। तर सलामीची जोडी आपण पाहतो, एक आव्हानात्मक धावसंख्येचं आव्हान गाठायचं असताना आता मात्र बबलू कोळेकर यांच्या बॅट मधून निघणारा हा घणाघाती प्रहार षटकार पाहायला मिळतोय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचा फायदा कसा उठवायचा याचं प्रात्यक्षिक उदाहरण इरादे स्पष्ट केलेत, घणाघाती प्रहार खचून आणलाय, 6 धावा वसूल केल्यात। तर चला या ठिकाणी स्मॅश संघनायक घ्यायचंय, कारण काळभैरव पोपेटा संघनायक या ठिकाणी आलेले आहेत। चला या ठिकाणी स्मॅश संघाचे संघनायक आपण देखील यायचंय। चला या ठिकाणी काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक सूरज लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी, तर प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायचे। राहुलजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करून घ्यायचे। तर निश्चितपणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे आदित्य प्रियाचे मालक दीपक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी उडवली जाते। तर मी पाहुण्यांना विनंती करतो दीपकजी साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदित्य प्रियाचे ओनर्स दीपक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाते। आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल, आदित्य प्रियाचे ओनर्स दीपक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाते। परंतु मैदानावरती हाहाकार मजवलाय, षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते, ते म्हणजे बबलू कोळेकर आणि प्रमोद इंगळे या दोन फलंदाजांच्या माध्यमातून। जरूर संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते, 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळते। अतिशय सुंदर आणि देखणी या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते प्रमोद इंगळे आणि बबलू कोळेकर या दोन तडकेबाज फलंदाजांच्या माध्यमातून। आता मात्र आणखीन एक मोठा बॅक टू बॅक षटकार लगावला गेलाय, वा अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते। तर चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय, अर्थातच 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। जबरदस्त सुरुवात ज्या पद्धतीने डावाची सुरुवात करून देणं गरजेचं होती, ती सुरुवात आता मात्र सलामीवीरांनी करून दिली आहे। जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये, एक धाव जरूर मिळाली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील आपण पाहतोय पूर्ण होतीये। पंच आम्हाला इशारा करतात एका षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 0 गडी बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। कारण एका आव्हानात्मक धावसंख्येचं आव्हान गाठायचं असताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले, ते म्हणजे संघर्षवी संघानं अतिशय देखणी सुरुवात पाहायला मिळते, अतिशय चांगल्या पद्धतीनं। निश्चितपणे पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये डावाला आकार देण्याचं काम बबलू कोळेकर आणि प्रमोद इंगळे या दोन तडाखेबाज फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते।
धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिशय चांगली सुरुवात अद्याप देखील पाहायला मिळते. कर प्रतिस्पर्धी संघ पाहायला बॅड बॉयज संघ जरूर या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर संघर्षबी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना निश्चितपणे प्रतिस्पर्धी बॅड बॉयज या संघाला पहिल्या सत्रामध्ये धावा दिल्या होत्या. 44-45 धावांचं या ठिकाणी आव्हानात्मक आव्हान गाठत असताना ज्या पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये या दोन सलामीवीरांनी सुरुवात करून दिली ती देखणी अफलातून आहे, लाजवाब आहे. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय स्वतः संघनायक कृष्णा थापा, जो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय, जो संघर्ष चषकाच्या चेंबूकडून मारा करतोय, रॉड स्ट्राईक वरती घालतोय. ज्या फलंदाजांनी निश्चितपणे आपले इरादे स्पष्ट केले होते, एक घणाघाती प्रहार लगावला होता, षटकार खेचून आणला होता, ते म्हणजेच बबलू कोळेकर. निश्चितपणे ताकद जरूर आहे या फलंदाजाकडे, सामनाला कलाटणी देण्याची ताकद असलेले खेळाडू आपण पाहतोय. मात्र चांगली या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर चेंडू वळवलाय, एक धाव जरूर प्राप्त केली आहे, दुसरी धाव मिळणार का? पण तितकी देखणी लाजवाब सुंदर लय भारी रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते या मैदानावरती या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. धावगती जर पाहिली तर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कृष्णा थापा जो स्वतः या संघाचा संघनायक आहे, आता मात्र धोरा सांभाळतोय स्वतःवरतीच. जरूर कृष्णा थापा यांना विश्वास दर्शवलाय, या विश्वासाला विश्वास सार्थक ठरेल का हा प्रश्न देखील निर्माण होतोय. पण मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी मिळते. आता मात्र चांगला या ठिकाणी फटका, ताकद कमी पडली आहे या चेंडूने, अंतर गाठली, उंची गाठली, पहिला झटका बसतोय तो म्हणजे संघर्ष वी संघाला 25 या धावसंख्येवरती. डीजे कारण अतिशय चांगली या ठिकाणी सुरुवात करून दिली आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी जर पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कृष्णा थापा यानं जरूर या ठिकाणी या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय, कारण बबलू कोळेकर सारख्या फलंदाजाला जरूर तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आता मात्र एक धाव जरूर मिळणार. एका धावेनं थोडीशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 26 लॉस फॉर 1 विकेट पाहायला मिळते. कारण अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहतोय. कारण गेली कालच्या दिवसामधून जर पाहिलं तर निश्चितपणे खूप सहमोलाचं योगदान आपण पाहतोय. आमच्या अतिथी कक्षामध्ये बसलेले आदित्य प्रियाचे ओनर्स यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया, कारण त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप सहमोलाचं योगदान कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. आदित्य प्रिया सुपर मार्केट भीमा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण पाहतोय. यांचे ओनर्स यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप सहमोलाचं योगदान आपण पाहतोय. पण मैदानावरती संघर्षबी संघ निश्चितपणे चांगल्या पद्धतीने संघर्ष करतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर चांगली कामगिरी केली होती, दुसऱ्या षटकामध्ये वर्णी लागली ती म्हणजे सिद्धू या फलंदाजाची. एक नवोदित खेळाडू या संघामध्ये पाहिला, कारण संघर्षबी संघ म्हटलं की अनुभव या संघामध्ये खूप आहेत. अतिशय अनुभवी असलेले खेळाडू, वयोवृत्ता 40+ अधिक असलेले खेळाडू या संघामध्ये. परंतु या सामन्यामध्ये जर पाहिलं तर सिद्धू हा निश्चितपणे नवोदित खेळाडू आपण पाहतोय. निश्चितपणे सिद्धूकडे खूप अपेक्षा असणार आहे संघर्षबी संघाला. सिद्धू बघूया कशा पद्धतीने स्वतःच्या संघाला सावरतोय. एक धाव जरूर मिळाली आहे. आता मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होतीये. 3 धावा या ठिकाणी जरूर वसूल केल्या जातात.
निश्चितपणे 3 धावे समाधान म्हणावं लागते. 3 धावेनं एकूण धावसंख्येत थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच तब्बल 31च्या घरामध्ये. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अतिशय चांगली देखणी सुंदर रनिंग बिटवीन विकेट अद्याप देखील संघर्ष पीस संघाच्या प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशेषतः कौतुक करावं लागेल प्रमोद इंगळे याचं, कारण ज्या पद्धतीनं या मैदानावरती खेळी साकारतोय, ज्या पद्धतीनं या मैदानावरती षटकारांची आतिषबाजी करतोय ती अफलातून आहे. म्हणजे संघाची सिच्युएशन जाणून या मैदानावरती तय धरून उभा आहे. जो सलामीसाठी आलेला होता तो फलंदाज उभा आहे आणि आपल्या स्वतःच्या संघाला एका चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम अद्याप देखील या सामन्यामध्ये करून दाखवतोय. तर कृष्णा थापा पुन्हा एकदा गोलसाठी तयार होईल तर सामना करतोय एक हार्ड हिटर फलंदाज प्रमोद इंगळे. आता मात्र प्रमोद इंगळे यानं जरूर चांगला फटका लगावलाय सीमेरेषेबाहेर. एक फाईट वातावरण टाईट करून ठेवलंय. षटकारांशी एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37च्या घरामध्ये. तर निश्चितपणे या ठिकाणी जबरदस्त सुरुवात प्रमोद इंगळेच्या माध्यमातून पाहायला मिळते, ज्यांना अद्याप देखील 3 षटकार खेचून आणलेत. निश्चितपणे तमाम क्रीडा रसिकांची मने आपल्या फलंदाच्या माध्यमातून जिंकतोय. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज. चला गोलंदाजाचं नाव या ठिकाणी घोषित करायचंय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव रोहन. इट्स ओके. तर पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहन. आपण पाहतोय धावफलकावरती धावा जवळपास 37 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. आता मात्र सिद्धू यानं देखील चांगला फटका लगावलाय, परंतु ताकद कमी पडली आहे. सिद्धू याला परतावं लागतं बॅक टू पॅव्हेलियन. 37 धावा 37 या धावसंख्येवरती दुसरा झटका बसतोय. तो मैदानावरती विशेष कामगिरी करणारा, या मैदानावरती चांगली कामगिरी करणारा फलंदाज आपण पाहतोय जो सलामीसाठी पंच आम्हाला दर्शवतात. हा चेंडू निश्चितपणे न घोषित केलाय पंचांनी आणि ते जीवदान भेटतंय. मग या जीवदानाचा कितपत फायदा उचलला गेला जाणार, कारण स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय अमन लोहिया यांच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी सूचित केले संघनायकाला. म्हणजे पंचांची नजर देखील आपण पाहू शकाल, अतिशय कटाक्ष नजर आहे. कारण अंडर सर्कल मध्ये किती क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणता क्षेत्ररक्षक आहे, अशा सर्व बारीक सारीक गोष्टी. पंच या चेंडूवरती किती धावा असतील? 2. म्हणजे निश्चितपणे या 2 धावा म्हणलं तर अर्थात 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फ्री हिट आहे, निश्चितपणे फ्री हिट. आणि या फ्री हिटचा फायदा उचलणार का प्रमोद इंगळे? कारण प्रमोद इंगळे यानं या मैदानावरती आक्रमक शैलीची फलंदाजी या अगोदर केले, जबरदस्त अफलातून खेळी साकारले, षटकारांची आतिषबाजी साकारली. तो प्रमोद इंगळे या चेंडूवरती जरूर काय करणार आहे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असेल. 1 धाव जरूर मिळाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, चेंडूची उचल करेल, फेकी करेल, तोपर्यंत 1 धाव अगदी आरामात पूर्ण होते. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
जरूर या ठिकाणी 44 धावा उभारल्या होत्या. 45 धावांचं एक आव्हान गाठायचं होतं. कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता या मैदानावरती बबलू कोळेकर आणि प्रमोद इंगळे या दोन फलंदाजांनी ज्या पद्धतीने डावाची सुरुवात करणं गरजेचं होतं ती सुरुवात करून दिली. त्यानंतर मैदानावरती सिद्धू यानं देखील या मैदानावरती चांगली या ठिकाणी फटकेबाजी केली. कार्पेट ड्राईव्हच्या साह्यानं स्ट्रेट ड्राईव्हला तटवलेला चेंडू एका धावेत समाधान मानावं लागतंय, कारण प्रमोद इंगळे यानं ओळखले अतिघाई संकटात नाही. आता मात्र इथून पुढं जरी या ठिकाणी एकेरी आणि दुहेरीला जरी जास्त या ठिकाणी भर दिली तरी देखील सहजरित्या आपला संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचेल. म्हणूनच की काय प्रमोद इंगळे यानं स्वतःला रोखलंय, एका धावेत समाधान मानलंय. आता मात्र खेळपट्टीवरती प्रमोद इंगळे या मोठ्या फलंदाजाचा खेळीचा अंत होतो. बॅक टू पवेलियन प्रमोद इंगळे. जबरदस्त खेळी साकारली. केवळ आणि केवळ 9 चेंडूंमध्ये 24 धावांची उपयुक्त खेळी साकारली. निश्चितपणे या ठिकाणी या 24 धावा विजयासाठी लाभदायक असतात यात मात्र शंका नाहीये. आता मात्र खेळपट्टीवरती नौका फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती अर्जुन इंगळे उर्फ महेश. बघूया महेश कशा पद्धतीने या मैदानावरती या धावांचा पाठलाग करणार. धावफलकावरती 41 धावा जरूर आहे. 46 धावांचा आव्हान गट. 4 धावांची अद्याप देखील गरज आहे. या 4 धावा रोखल्या गेल्या जाणार का या 4 धावा सहजरित्या पार काढल्या गेल्या जाणार. एक अटीतटीचा जरूर सामना आहे. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या हंगामामध्ये नौकेत संघर्ष हा संघ तितक्यात उत्साहाने आणि जल्लोषाने मैदानामध्ये प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून उतरतो. या स्पर्धेमध्ये देखील पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये तितक्यात उत्साहाने मैदानामध्ये उतरलाय. जरूर 4 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि या 4 धावा कशा पद्धतीने कुठल्या केल्या जाणार. निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं जरूर या चेंडूला खेळून काढले. एका धावेकरता एका धावेत समाधान मानावं लागतंय. विजय हळूहळू का होईना निश्चितपणे विजयाच्या समीप येऊन पोहोचतोय तो म्हणजे संघर्ष संघ. 42 धावा धापलकावरती आपण पाहतोय. तर ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण अर्जुन इंगळे. बघा अर्जुन इंगळे कशा पद्धतीनं या चेंडूचं स्वागत आणि समाचार करणार. चांगला चेंडू या ठिकाणी फेकला. क्षेत्ररक्षण वारंवार गचाळ होताना पाहायला मिळते. एक धाव जरूर पूर्ण केली. दुसरी धाव देखील अगदी आरामात पूर्ण केली आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40+ म्हणजे स्कोर जर पाहिला तर निश्चितपणे अजून देखील एका धावेची गरज आहे, कारण जर स्कोर लेवल झालाय आणि एक धाव कशा पद्धतीने येणार. एक धाव निश्चितपणे विजयाचा चौकार लगवलाय. विजेता ठरतोय संघर्ष विसंघ. निश्चितपणे या संघर्ष विसंघाचं खूप खूप अभिनंदन. तर निश्चितपणे बॅड बॉयज हा संघ पराभूत होतोय. तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मनसे चषकाच्या माध्यमातून बॅड बॉयज संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. त्यांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असणार यात मात्र शंका नाहीये. चला या ठिकाणी